येतोय चौकार. पहिल्या बॉलवरती आपण इथे पाहतोय चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आहेत त्या 5 धावा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य. हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करतोय. हो यावेळेस हा चेंडू इनसाइड आउट खेळून काढायचा होता. कव्हर्स मध्ये हा चेंडू खेळून काढायचा होता परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हा चेंडू तिथे जो टॉट येताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतो एका बाजूने शैलेश दुसऱ्या बाजूने श्रेयान. हे दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. यावेळी उसळी घेणारा चेंडू बाउन्सरचा वापर तिखट बाउन्सर इथे फलंदाजच्या बॅटवरती पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये आणि पुन्हा आपण पाहतो तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा यावेळेस हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पॉइंट मध्ये टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज श्रेयान मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्रेयान मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. त्यानंतर नवीन पाठरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो प्रतीक शेलार. हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. संघाच्या धावफलकावरती धाव नोंदवल्या गेल्या त्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. सन्मान दिला या चेंडूला. सन्मानपूर्वक आपण पाहतो तिथे वैयक्तिक धाव जो प्रतीक आपल्या खात्यामध्ये नोंदवतो वैयक्तिक खाते देखील एका सन्मानाच्या सिंगलच्या मदतीने उघडेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आदित्य हा गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. एक चौकार या षटकामध्ये जरूर आलाय परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी त्याने या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये साकारले. आता पाहायचं शेवटचा बॉल या षटकातील षटक क्रमांक 1 चा. तर फुलटॉस होता. ॲट क्रॉस द बॅट फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला स्टॉप करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आदित्य या गोलंदाजाने खर्च केल्या त्या 7 धावा आणि एक महत्वाची विकेट. आघाडीचा एक फलंदाज जो मात्र त्याने मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलाय. आता पाहायचं पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर देईल. कोणत्या गोलंदाजीच्या खांद्यावरती ते जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये दिली जाणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अमेय कुलकर्णी हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. अमेयच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी जी मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वाचा षटक जे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच म्हणावं लागेल. पहिलाच बॉल अगदी बुंदात टाकला होता. फुलर लेनचा चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोर टाकलेला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं पण तितकंसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. तितकंसं मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही आणि गोलंदाज आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे हा चेंडू आडवेल. कोणत्या प्रकारची धाव या चेंडूवरती खर्च होत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट. 1.5 धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळी अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. 30 सर्कल बीट आणि चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावांसाठी 4 रन. चौकाराच्या मदतीने आपण पाहतो स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढलं जातं आणि आलेला हा चौकार. त्यानंतर आपण पाहतो क्षेत्ररक्षकमध्ये बराचसा बदल आता इथे केला जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता 30 सर्कल मध्ये मिड ऑफ मध्ये घेतलाय परंतु आता मिड ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आता क्षेत्ररक्षण करण्यासाठी नक्कीच जो पाठवला जातोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील प्रोटेक्शन वाढवलंय.
यावेळेस हा चेंडू सरळ पाटणे सरळ हिट स्ट्रेट हिट केलाय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पिग हिट. शैलेशच्या पाठ मधून हा येईल षटकार. 6 धावा. स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय 6 धावांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोरकार्ड 6 धावांच्या मदतीने पुढे जातोय. धावफलकावरती धावा त्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चौकार एक षटकारचा आपण पाहतोय शैलेशच्या पाठमधून या षटकामध्ये आलाय. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर होता. तिथे मात्र मुख्य पंच कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव आणि या अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये एका धावेने वाढतोय. हो परंतु हा चेंडू चांगला तिथे पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती टाकलाय हा चेंडू आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाटणे बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येईल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो 18 धावा. पॉवर प्लेचा दुसरा षटक. हलक्या हाताने चेंडू डिफेन्स केलाय. सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे शॉर्ट मिड विकेटचा चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक सिंगल धाव जी पळून पूर्ण होते अतिशय शांत सावध गतीने मात्र आपण पाहतोय तिथे चौकार षटकार संघाच्या धावफलक हलत ठेवलं जातं. जास्त काही जोखीम घेतली जात नाही खराब चेंडूंवरती आक्रमण परंतु चांगल्या चेंडूला सन्मान जो मैदानाच्या आत निश्चितच दिला जातोय. हो यावेळी वेगाने बॅट फिरवली. गुडने स्पॉट मध्ये टाकलेला हा चेंडू होता. तितकासा मात्र आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जुळालं नाही. वेगाने बॅट केली चेंडू उशिरा मात्र गेलाय आणि षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक षटकार एक चौकार जरूर आला परंतु त्या व्यतिरिक्त देखील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय 19 धावा या पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये पाहायचं पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांघिक 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन प्रतीक हा गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होईल. आतापर्यंत 2 षटकांसाठी आपण पाहिलं 2 गोलंदाजांचा वापर केला. 3ऱ्या षटकामध्ये केला आपण पाहतोय नवीन गोलंदाज प्रतीक जर्सी क्रमांक 7 परिधान केलेला हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती पुढील चेंडू टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मात्र स्क्वेअर कटचा स्ट्रोक खेळायचा होता परंतु आपण पाहतो तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पहिलाच. शैलेशला मात्र षटकार चौकारानंतर थांबून ठेवलंय. 7 चेंडू शैलेशने फेस केले त्यामध्ये बनवल्यात 12 धावा. एक षटकार एक चौकार या पूर्वीच्या षटकामध्ये त्याच्या बॅटपणा आपण पाहिला परंतु त्यानंतर त्याला रोखून ठेवण्यामध्ये नक्कीच गोलंदाजाने यश मिळवलंय. चांगली गोलंदाजी त्यानंतर यावेळेस देखील आपण पाहतो बिस टाइम स्ट्रोक. सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पुला खालून पाणी गेलं त्याप्रमाणे मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकाच्या पायामधून नक्कीच तिथे निघून जाईल परंतु बॅकअप तिथे प्रसाद चांगलं आहे त्यामुळे जास्त काही हानी होणार नाही. केवळ एक सिंगल आहे आणि एका धावेच्या मदतीने एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 धावा. शिवमुद्रा क्रिकेट प्रीमियर लीग 2025 ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 3रा सामना आजच्या दिवसातील लीगचा सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साखळी फेरीतील लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत आहे. ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा तिथे मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. पुन्हा आता बॅटच्या मधोमध चेंडू नक्कीच तिथे कलेक्ट झाला नाही आणि आपण पाहतोय पुन्हा त्या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. यावेळी क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. यावेळी चुकी केली नाही कोणत्याही प्रकारे आणि या चेंडूवरती धाव येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला डॉट. 3 चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत या षटकातील टाकून झालेत. केवळ एक सिंगल खर्च झाली आहे. पुढचा चेंडू राईट अबोर्ड द विकेट अक्रॉस द बॅट फटका खेळला विशेप मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. एक टप्पा घेत चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा 4 रन्स.
चौथ्या बॉलवरती आपण पाहतो इथे 4 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळाल्यात, अर्थात चौकार जो मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय 4 धाव्यांच्या मदतीने वाढेल. संघाच्या फलकावरती धावा आहेत त्या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी मात्र शरीराच्या दिशेने हा येणारा चेंडू चाका बंद व स्ट्रोक हलक्यात खेळायचा होता, परंतु तिथे पुन्हा एकदा पाहतो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. चौकारानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो चेंडू डॉट येईल. आता पाहायचं शेवटचा हा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रतीकने आपण जर पाहिलं तर आतामध्ये 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजच्या मार्कमध्ये प्रतीक तयार. पुन्हा दालकातून चेंडू खेळायचा होता, पायावरती आलेला हा चेंडू सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला स्टॉप करतायत. बराचसा वेळ तिथे चेंडू स्टॉप करण्यासाठी आणि तोपर्यंतच्या वेळामध्ये त्यापर्यंतच्या काळामध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल, एक धावची मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ जो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. आणि त्यानंतर संघाच्या फलकावरती धावा आपण पाहतोय, धावा नोंदवल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ज्या स्कोर कार्डवरती फलकावरती नोंदवल्या गेल्यात. 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय 25 आल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचंय 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरची मॅच आपण खेळवतोय. 30 चेंडूमध्ये किती धावा त्याचा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. एक आघाडीचा बॅटर माघारी गेला, त्यानंतर आपण पाहतोय धावेसाठी बराचसा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय, परंतु तिथे संघर्ष करत संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेणं गरजेचं आहे. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतो नवीन गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झाला. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य अत्रे हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिलाच बॉल, शॉट अँड पुल, पॉवरफुल, बिग हिट, सक्सेसफुल षटकार, 6 धावा. पहिलाच बॉल अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकला होता, अफड बार होता तो ओळखत मात्र एक पॉवरफुल बिग हिट जो मैदानाच्या आतमध्ये प्रतीकच्या बॅटमधून आला आणि पहिल्याच बॉलवरती आदित्यचं स्वागत इथे षटकाराने झालंय. या पूर्वीच्या षटकामध्ये 7 धावा आदित्यने खर्च केले होते, 1 विकेट मिळवली. आघाडीचा एक फलंदाज जरूर बाद केला, परंतु या षटकातील पहिल्याच बॉलवरती त्याचं स्वागत इथे षटकाराने केलंय. यावेळी चांगला चेंडू होता, हलक्यात चेंडू खेळून काढला, चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळेल. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक प्रसाद त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतो, एका सिंगलचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतोय धावफलकावरती अब तक 32. पुन्हा दालकातून चेंडू खेळला, चेंडू बराच काळ हवेत परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती. नो मॅच मध्ये चेंडू पडला, त्यानंतर क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तोपर्यंत पुन्हा एकदा जे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. षटकानंतर आपण पाहतोय एकेरी दोरी धावेंचा पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला मिळेल. सूझबूझ की खेळी हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या चेंडूला सन्मान परंतु खराब चेंडूंवरती आक्रमण या धोरणावरती नक्कीच फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय, परंतु हा चेंडू भन्नाट वेगाने हाताळलाय गोलंदाजाने. अगदी वाईड लाईनला धरून मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. आपण पाहतो तिथे जागा बनव स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू येईल डॉट. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आदित्य, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तिथे देखील मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, पुन्हा एकदा चुकी झाली. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. यापूर्वी देखील आपण पाहिलं तिथे त्या क्षेत्ररक्षकडून एक चुकी झाली होती, देखील आपण पाहतोय झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाईल. 45 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करत होता, परंतु तिथे 2 वेळा त्याच्याकडून चुकी झाली. त्यानंतर आता नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल केला जातोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक आता पॉईंटमध्ये पाठवला आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक आता शॉर्ट कव्हरमध्ये घेतला. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा त्याच्याकडून चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षकाची जागा बदलली परंतु चेंडू त्याचा पाठलाग सोडत नाहीये. तो ज्या क्षेत्रामध्ये जातोय तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक सिंगल आली शेवटच्या बॉलवरती. षटकाचे सांगता झाले 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावातील निम्मा डाव अर्धा इनिंगचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकात आतापर्यंत टाकून झालेत, अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होतोय. आता यानंतर आपण जर पाहिलं तर 5वं षटक अर्थातच मॅजिक ओव्हर, मॅजिक षटक आता यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी आपण पाहिलं तर छोटासा ड्रिंक्स ब्रेक, काहीशी टीम मीटिंग होईल,
काहीशा योजना आखल्या जातील, काहीशा युक्त्या आखल्या जातील. तर त्या योजनांवरती नक्कीच काम करत संघाच्या विजयाच्या वाटेवरती संघाला नेऊन ठेवणं हे दोन्ही संघांना गरजेचं आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बरेचसे करायचे आहेत, कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरोची लढत संघाने पाहिलेलं स्वप्न जर इथे साकार करायचं असेल तर दोन्ही संघांना इथे लढावं लागेल. ज्या संघाच्या प्रयत्न मात्र नक्कीच जास्तीचे ठरतील, ज्या संघातील प्रयत्नांना मात्र यश येईल तो संघ नक्कीच इथे विजय मिळवणार आहे. यानंतरचा सामना जर आपण पाहिलं तर ऑन स्क्रीनवरती आपल्याला नक्कीच यानंतरच्या मॅचच्या डिटेल्स पाहायला मिळतील. एका बाजूने आपण पाहिलं तर ताल पथक, तर त्यांच्या विरुद्धमध्ये दात ब्रह्म पथक, या दोन संघांमध्ये यानंतरची बिग फाईट पाहायला मिळेल. चौथा सामना जो आजच्या दिवसातील यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. मुख्य स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवरती आपण पाहतो त्या सामन्याच्या डिटेल्स नक्कीच ज्या दिल्या जात आहेत. दोन तगडे संघ यानंतरच्या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला एकमेकांचे आमने सामने लढताना पाहायला मिळतील. चालू सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि या 4 षटकांमध्ये संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कपुढे आपण पाहतोय नवीन गोलंदाज मॅजिक ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल तिथे एस्टनच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये फरार. लेग पाईच्या स्वरूपामध्ये मिळतील धावा 4. येतोय चौकार. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हर मध्ये जर असं खराब क्षेत्ररक्षण होत असेल ना तर ते खराब क्षेत्ररक्षण संघाला न परवडणार आहे, कारण आपल्या संघाला जर मॅजिक ओव्हरचा फायदा घ्यायचा असेल तर 10 धावा रोखायच्यात, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती खराब क्षेत्ररक्षण तिथे मिळाल्यात त्या 4 धावा. स्कोरकार्ड वरती एकूण धावा 39. अफडबार जसा आला तसाच गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. 10 धावा तर इथे आता मैदानाच्या मध्ये पहिल्या 2 चेंडूवर आलेल्या आहेत. शेवटच्या या षटकातील राहिलेल्या 4 चेंडूवरती आता जेवढ्या धावा येणार आहेत त्या नक्कीच संघासाठी फार महत्वाच्या असतील, कारण 10 धाव्यांचा टार्गेट मॅजिक ओव्हर मध्ये. तर 10 धाव्यांपेक्षा जास्त धावा जर तुम्ही बनवत असाल तर जेवढ्या धावा या षटकामध्ये येणार त्याच्या निम्म्या धावा ज्या तुम्हाला बोनस स्वरूपामध्ये मिळतील. हा चेंडू शरीर भेदक होता. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूपर्यंत पोहोचेल आणि तोपर्यंत आपण पाहतो लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक सिग्नल जे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. स्कोरकार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती धावा त्या 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 46 धावा स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचे षटक प्रतीक आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कामगिरी करते. पुन्हा एकदा शरीर भेदक होता चेंडू आणि शरीर भेदक असणारे चेंडू सरळ पाठवला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीकच्या बॅट मधून यावेळी येईल षटकार 6 धावा.
6 धावांच्या मदतीने सांघिक अर्धशतक संघाचं पूर्ण होईल. संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. धावफलकावरती एकूण धावा 52 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हा चेंडू समोर टाकला होता. समोरून चेंडू खेळवण्याचा प्रयत्न तिथे मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला फलंदाजाचा, परंतु तिथे बॅट आणि बॉलचा मैदानाच्या आतमध्ये संपर्क झाला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येईल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 52 धावा स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचा बॉल मॅजिक ओव्हरचा. आतापर्यंत या षटकामध्ये बऱ्याचशा जास्तीच्या धावा खर्च झाल्यात आणि या शेवटचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पोहोचेल सरळ आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग हिट, 6 रन षटकार. 23 धावा ज्या या षटकामध्ये बॅटच्या माध्यमातून आल्यात. बारा धावा ज्या बोनस स्वरूपामध्ये असणार आहेत. 33 धावा आल्यात. मॅजिक ओव्हर मध्ये आपण पाहतोय इथे 35 धावा एकूण संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या जातात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 30 धावा जास्तीत नोंदवल्या गेल्या होत्या, परंतु या डावामध्ये या इनिंग मध्ये आपण पाहतोय तब्बल 35 धावा ज्या स्कोर कार्डवरती या षटकामध्ये नोंदवल्या जाणार आहेत. 5 षटकांचा खेळ झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती एकूण धावा नोंदवल्या गेल्या त्या 70 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजीच्या मार्कवरती धवल हा गोलंदाज आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 6 घेऊन 6व्या षटकामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल बॅकफुटला जात पंच केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मिळतात धावा 4. येतोय दणदणीत पॉवरफुल चौकार. पहिल्याच बॉलवरती शैलेशच्या पाठमधून एक सुंदर फटका. 4 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट चेंडू खेळायचा होता, परंतु यावेळी तितकासा पाठवरती चेंडू मिडल झाला नाही. शॉर्ट कव्हरला पण पाहतोय तिथे चेंडू फील्ड केला जाईल आणि तो परत मैदानाच्या आतमध्ये 1 धाव 1 सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने वाढेल. धावफलकावरती धावा त्या 75 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6व्या षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू खेळायचा एका साईडला होता, चेंडू गेलाय दुसऱ्या साईडला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब आणि त्याचा नतीजा इथे मिळतील धावा 2. खराब क्षेत्ररक्षण, छोट्या छोट्या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये संघाला न परवडणार आहेत. छोट्याशा चुका एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे इथे चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवणं प्रत्येकाला फार गरजेचं आहे. अपर बार यावेळी मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळून काढला. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे चेंडूपर्यंत. यावेळेस मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. 1 धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक. धावफलकावरती धावा त्या 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजच्या मार्कवरती पुन्हा दा धीम्या गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस. वेगाने मात्र इथे बॅट फिरवली. धीम्या गतीचा बॉल पाहून नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज शैलेशचा, परंतु त्या प्रहार करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाज मात्र इथे फक्त चेंडूला वारा घालताना पाहायला मिळाला. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र फार दूर वरतून चेंडूपर्यंत पोहोचेल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा एका सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. फेकी तिथे झाली आहे. कलेक्शन खराब होतं, परंतु बॅकअपचा क्षेत्ररक्षक त्वरित पोहोचला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावेसाठी प्रयत्न फलंदाज करत नाहीये. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपेल. 36 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत पहिल्या डावातील आणि संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 79 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीराम पथक हा संघ आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करतोय. एक फलंदाज बाद झाला सलामीचा. एक फलंदाज मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय, परंतु त्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी संघाचा डाव चांगल्या रीतीने सांभाळला. या दोन्ही खेळाडूंनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि संघाचा डाव मात्र पुढे नेऊन ठेवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करतात. परंतु गोलंदाजाला इथे या फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे. जर इथे धावा रोखायची असेल तर फलंदाजाला माघारी पाठवावं लागेल. वारंवार निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहेत. आतापर्यंत 36 चेंडूमध्ये 79 झाल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायचं पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक वैयक्तिक 2 आणि सांघिक 7वं षटक घेऊन अमय कुलकर्णी हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल.
आम्हाला पाहिलं तर यापूर्वी 1 षटक टाकले, त्यामध्ये त्याने खर्च केले तर 12 धावा. त्याच विश्वासाने, त्याच जबाबदारीपूर्वक, त्याच प्रकारच्या गोलंदाजीसाठी आता आपण पाहतो त्याला 7व्या षटकासाठी पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती आमंत्रित केलेलं आहे. परंतु समोर पण पाहतो शैलेश 17 चेंडू 27 खेळलाय. मजबूत ध्येय यष्टीचा असणारा खेळाडू आपल्या ध्येय यष्टीचा आपल्या ताकदीचा चांगला वापर करत मैदानाच्या चारही बाजूस त्याने आतापर्यंत फटके खेळलेत. प्रामुख्याने आपण पाहिलं तर ज्या वेळी गोलंदाजाने आखूड टप्प्याचे चेंडू टाकलेत, हाफ ट्रॅकर ज्या वेळी चेंडू आलेत त्याच्यावरती प्रचंड मोठे प्रहार, परंतु ज्या वेळी गुडलेन स्पॉट वरती फुलर लेनचे चेंडू आलेत त्यावेळी मात्र कमी प्रमाणामध्ये बिग हिट पाहायला मिळाले. इथे देखील आपण पाहिलं आक्रमण करायचं होतं, वेगाने बॅट फिरवली परंतु प्रॉपर टायमिंग नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथे डॉट. यावेळी शरीरावरती आलेला चेंडू कल्पक दाखवत खेळलाय, मनगटाचा जोर तिथे लावला परंतु क्षेत्ररक्षक असल्या कारणास्तव चेंडू तिथे सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. क्षेत्ररक्षकाची भिंत तिथे पाहायला मिळाली चेंडू अडवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने चेंडू तिथे स्टॉप करत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येईल, एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 80 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड, फलंदाज तांडी गुल होत जाईल माघारी. धक्का क्रमांक 2. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. दुसरी विकेट घेण्यामध्ये 7व्या षटकामध्ये यश आलेलं आहे. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रचित, जो आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळेल. स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 80 धावा. शेवटचे काही चेंडू जे पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. प्रचित आपण पाहतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिलाच बॉल कट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. चेंडूला मात्र तिथे फील्ड करेल, थोडासा फंबल परंतु तिथे जास्त काही नुकसान, जास्त काही फायदा घेण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाने केला नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल, स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 81 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा देते यावेळेस बिग हिट डीप मिड विकेट मध्ये. जबरदस्त प्रहार, जबरदस्त तडाखा, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायचं होतं परंतु उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता हा चेंडू. त्यानंतर पंचांनी कळवला व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये वाढेल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा 88 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आता या षटकातील. गोलंदाज तयार. आफड पार आणि आफड पार वरती केला मोठा प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार मिड विकेटची सीमा फोडत हा येतोय. षटकार 6 धावा. स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 94 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या आता आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत आणि त्या शेवटच्या 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय दर्पण पाठक. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आता शेवटचं षटक घेऊन पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचं जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रचित ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली, टिपताही जाईल. विकेटचं पतन. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये प्रचित बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ, हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झालाय. हा चेंडू अकोट टप्प्याचा होता. अक्रॉस द बॅट लॉंग मध्ये खेळून काढला जाईल. आडव्या बॅटने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. जर्सी क्रमांक 1 परिधान करून दर्पण हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना तिथे पाहायला मिळेल आणि शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत पहिले 2 चेंडू चांगलेत, कारण एक विकेट मिळवले, एक धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च केले, परंतु शेवटच्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार. शैलेश 21 चेंडू खेळला, 40 धावा बनवल्यात. अर्धशतकापासून 10 धावा तो दूर आहे. अर्धशतक तो इथे 4 चेंडूमध्ये पूर्ण करू शकेल का. यावेळेस 6 चेंडू पायावरती आला होता, त्याच पद्धतीने फटका खेळून काढलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक राहील दूर. चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 99 धावा. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर होता, जो मात्र तिथे व्हाईट बॉल घोषित केला जाईल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने श्रीराम पथक टीमच्या धावफलकाचं टाळ्याच्या कडकं स्वागत करूया. संघाचं शतकीय धावफलक पूर्ण झालंय. 100 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. त्यामध्ये शैलेशने आपण जर पाहिलं तर 44 धाव्यांची भागीदारी दिली आहे. प्रॅक्टिस करणारे खेळाडू विनंती, कृपया आपल्यामुळे चालू सामन्यामध्ये बरेचसे अडथळे येतात. आपला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येऊन देऊ नका. प्रॅक्टिस अलाउड नाहीये त्या ठिकाणी. जे कोणते खेळाडू खेळत आहेत विनंती, खेळू नका. ज्या संघाचा खेळाडू आढळेल त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला. क्षेत्ररक्षक आला आणि तिथे झेल निसटलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. जीवनदान दिलंय क्षेत्ररक्षकाने. शैलेशला जीवनदान. 2 धावा तर आल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढते धावफलकावरती 102 धावा. आता अर्धशतकापासून शैलेश 4 धावा दूर आहे. क्षेत्ररक्षकांनी संधी दिली अर्धशतक पूर्ण करण्याची. एक झेल जो मैदानाच्या आतमध्ये शैलेशचा सोडलाय, तो जीवनदानचा फायदा घेत वैयक्तिक 50 धावा शैलेश पूर्ण करू शकेल का. अकुट टप्प्याचा बॉल तिथे मिस झालाय. फलंदाज पॅटवरती चेंडू येत नाही. चेंडू डॉट आला तर शेवटचा 1 चेंडू बाकी आहेत आणि अर्धशतकापासून शैलेश 4 धावा दूर आहे. आतापर्यंत चांगली खिंड त्याने लढवली, परंतु इथं अर्धशतक जर वैयक्तिक पूर्ण करायचं असेल तर शेवटच्या बॉलवरती षटकार किंवा चौकार खेळावा लागेल. आणि हा चेंडू तिथे पुन्हा धीम्या गतीचा होता. शरीराचा वेग चेंडूने घेतला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये निश्चित तिथे आपण पाहतोय एक सिंगल शेवटच्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर श्रीराम पथक संघाने बनवल्या 103 धावा जिंकण्यासाठी गंधर्वाद्य पथक ट्रस्ट या संघाला 104 धाव्यांचं टार्गेट. 104 धाव्यांचं टार्गेट असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. ताल पथक आणि नादब्रह्म पथक दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आयोजक कमिटीशी संपर्क करा. आपल्या संघाचं व्हेरिफिकेशन पूर्ण करायचं आणि टॉस साठी यायचं आहे. ताल पथक आणि नादब्रह्म पथक दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे, त्वरित या ठिकाणी या. 104 धाव्यांचा टार्गेट असणार आहे.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होते. आघाडीचे 2 बॅटर पण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने प्रसाद तर दुसऱ्या बाजूने आदित्य हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती केतन षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिलाच बॉल फुल टॉस, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तिथे शरीराच्या मदतीने चांगला स्टॉप करतोय आणि तो पर्यंतच्या कालावधीमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. मायक्रोफोनवरती पुन्हा आपल्या समोर शैलेश सर जोडले जात आहेत. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती इथे काहीशी पडताळणी केली जाते. तिसरा पंचांचा कॉल आहे. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बिमर आहे जे 9+2 आताच्या एकूण 3 धावा आहेत. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली, परंतु जरी झेल टिपला गेला असता तरी इथे बॅटरला कुठल्याही प्रकारचा धोका नव्हता, कारण फ्री हिटचा चेंडू होता. त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत 4 धावा झाल्यात. ताल संघ आपल्याला विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ताल कारेकर सर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. हा चेंडू देखील हलक्या हाताने स्टेअर केलाय. स्ट्राईकसाठी आपण पाहिलं तर आदित्य आणि प्रसाद ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्कवरती केतन. पहिल्या चेंडूवरती नो बॉल हाताळला गेला, त्यामध्ये 2 धावा आल्या, परंतु त्यानंतरचं जे कमबॅक आहे डावखऱ्या शैलीचा एक वेगवान गोलंदाज इथे आपण पाहतोय. प्रसाद जे स्ट्राईकला आहेत. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव इथे धावसंख्येमध्ये जोडली जाते. धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक सुरू आहे. 103 धावेंचा इथे पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात ते काहीशी संमिश्र स्वरूपाची आहे. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे शरीरावरती चेंडू आदळतोय. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु त्यावरती म्हणावा तसा फटका सजवता आला नाही प्रसाद यांना. शरीराचा वेध, त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय प्रसाद आहे ना. एडिट करत होते. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 9. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. चांगला फटका इथे सजवला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हरच्या दिशे. ओ इथे मात्र झेल निसटतोय. प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडूने हातातून अगदी वेगात उसळी घेतली आणि त्यामध्ये मात्र झेल निसटतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10. 103 धावेंचा पाठलाग आहे. सुरुवात तर चांगली केली आहे, दमदार केली आहे. प्रामुख्याने प्रसाद यांनी आणि चांगली साथ इथे आदित्य देखील देत आहेत. 10 धावा आतापर्यंत आल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा कमी उसळी घेतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10.
103 धावेंचा पाठलाग आहे. 10 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 93 धावेंची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 42 चेंडूंमध्ये 93 धावा. थोडंसं लक्ष अवघड आहे, परंतु प्रयत्न इथे तुम्हाला 100% करावा लागेल, कारण दोन्ही संघांना इथे विजय प्राप्त करायचा आहे आणि शेवट गोड करायचा आहे. नुसता विजय प्राप्त करून चालणार नाही, शेवट देखील गोड करायचा आहे. दोन्ही गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय श्रेयान, वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. तर स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव त्या दरम्यान जेमतेम पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा झाल्यात. ही सन्मानाची लढाई आहे दोन्ही संघांना. या स्पर्धेचा त्यांचा प्रवास इथे त्यांना गोड करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला जिंकावंच लागेल आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 100% इथे एफर्ट द्यावे लागतील. 11 धावा झाल्यात. या पुढच्या मॅच मध्ये देखील फार मजा येणार आहे, कारण ती नॉकआउट स्टेज मधली आहे. जवळपास जो जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि जो हारेल त्याचा प्रवास समाप्त होईल. त्यामुळे जिंकायचं आहे दोघांनाही. इथे स्विचिटचा प्रयत्न, परंतु यष्टिरक्षक इथे मात्र चुकीचं काम करतील. लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा नशिबाची साथ देणारा नशीबवान चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे म्हणता येणार नाही. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. शॉट सिलेक्शन काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या मागे शैलेश कलेक्शन काहीसं चुकीचं करतायत आणि दोन्ही पायांमधून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीमध्ये इथे चौकारासाठी खेळला जातोय. धावसंख्या होते ती 15-22 रुपयाचा चौकार मिळतोय. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा काहीसं बदलालित्य केलंय. पंच इथे कळवतील इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, कारण शफल होऊन खेळण्याचा जो प्रयत्न आहे, बॅटवरती लागलाय चेंडू, झेल निसटलाय. पंच इथे आपल्याला या गोष्टीची माहिती देत आहेत. हा चेंडू देखील इथे आपण पाहतोय निर्धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजांकडून पाहायला मिळाली आहे. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. श्रेयान इथे गोलंदाजी मार्कवरती, जे पॉवर प्लेचं षटक हातात आहेत. 38 चेंडूंमध्ये विजयासाठी 89 धावा इथे गरजेच्या आहेत. 15 धावा आतापर्यंत झाल्यात. 15 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगला चेंडू हाताळलाय, परंतु दिशा मात्र इथे भरकटली जाते आणि त्याचमुळे धावसंख्या इथे अतिरिक्त धावेने वाढली जाते. 16 धावा. दुसरं षटक सुरू आहे विदाउट लॉस. 103 धावेंचा हा पाठलाग आहे. इथे फुल टॉस वरती केलेला प्रहार. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत इथे क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. चांगला चेंडू अडवलाय उलट दिशेने जाऊन आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. 18 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश. पुन्हा एकदा ती शर्यत. आता मात्र ती शर्यत चेंडूने जिंकली आहे. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन आणि तिथे येतोय चौकार 4 धावेंसाठी. इथे थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेला आणि क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाहीये. त्या दरम्यान आलेला चौकार आहे. डीप मध्ये गेलेल्या चेंडूला इथे अडवणं काहीसं अवघड आणि त्या दरम्यान चौकार. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय इथे केली जाते
22 धावा, 2 षटकानंतर 22. षटक क्रमांक 3 देखील सुरू होईल. शेवटचे 36 चेंडू आणि 82 धावा. काल संघ येऊन गेला. यानंतर मोजून 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक असेल. या मॅच नंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल. आपण थोडासा मध्यंतराचा जो वेळ आहे, ज्या वेळेस कडक ऊन असतं त्यावेळेस आपण 10 मिनिटाचा ब्रेक घेतो आणि परत न थांबता आपण पुढच्या मॅचेसला सुरुवात करतोय. ही मॅच झाल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि पुढची मॅच असेल ती फार महत्त्वाची असेल. त्यासाठी आपण हा 10 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. आपण सगळ्याच गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जाऊ. 3 षटक आता, दुसरं षटक संपलंय, तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, वा, गुडघा टेकवत बॉलला पाठवलंय प्रसादच्या बॅट मधून. डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. प्रसादच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार, 6 धावा. काय फटका इथे सजवलाय बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मागच्या पायावरती इथे वजन ट्रान्सफर केलं, त्यानंतर गुडघा टेकवत चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय 6 धाव्यांसाठी. 28 धावा झाल्यात विदाऊट लॉस. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाच्या हातातून. पुन्हा एकदा चेंडू निसटतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 29. प्रसाद जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत चौकार षटकार येणार, कारण तितक्या जोरात त्यांची बॅटिंग देखील सुरू आहे. एक चौकार आला, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 7 चेंडूंमध्ये 13 धावींवरती ते नाबाद आहेत. तर दुसऱ्या बाजूला आदित्य यांना देखील कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल, कारण 8 चेंडूंमध्ये 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल. एकोणतीस धावा. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, परंतु तिथे क्षेत्ररक्षण अगदी बाउंड्री लाईनच्या लगोलग. झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन. आदित्य त्या ठिकाणी झेल बाद. सुंदर झेल टिपला असता. पहिला बॅटर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. कुठल्या टीमचे आहेत अतिरिक्त खेळाडू? आपण वारंवार सूचना याच दिल्यात की आपला अतिरिक्त खेळाडू हा किट मधला असावा. किट मधलाच खेळाडू आतमध्ये जावा. जर नसेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या दिशेने बॉटल द्या, ते देतील आतमध्ये पाणी. ते खेळाडू तेवढे सहकार्य करणारे आहेत, बरोबर का नाही? त्यामुळे विदाऊट किट आपण मैदानामध्ये जाऊ नका प्लीज. आपल्याला विनंती आहे. आपण प्रत्येकाला विनंतीच करतोय, कोणालाही इथे शिक्षा दिलेली नाहीये. विनंती करावीच लागते. या गोष्टीचं पालन होणं गरजेचं आहे, हरकत नाही. परंतु पुढच्या वेळेस ती चूक करू नका. तुम्ही पाणी पाजण्याचं चांगलं काम करताय, परंतु त्यासाठी तुमचा गणवेश इथे योग्य नाहीये. धन्यवाद. चला आपण मॅचकडे वळतोय. हलकासा ब्रेक. 3 षटक, तिसरं षटक सुरू आहे. विकेट गेल्यानंतर आपण मध्यंतर पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये केली. 29 वरती पहिला बॅटर इथे बाद आहे. प्रसादच्या बरोबरीने नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. प्रतीक, प्रतीक आणि प्रसाद डबल पी ची जोडी. तर गोलंदाजी मार्क वरती देखील आपण पाहतो इथे गोलंदाज सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे फुलर लेनचा. पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु त्यानंतर आलेली सिंगल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप काऊ कॉर्नर मध्ये. त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. प्रतीक यांनी आपलं खातं एका धावेने उघडलंय. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 30. मोठं लक्ष साध्य करायचं आहे. अजूनही 74 बनवायच्या आहेत आणि 30 चेंडू शिल्लक आहेत. 31 चेंडू इथे अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला भला मोठा प्रहार.
प्रसाद यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला भेदत येतोय खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय, चेंडूला येऊ दिलं. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता. दोन्ही अँगल आहेत, साईड अँगल आणि फ्रंट अँगलनी जे सुंदर असं प्रात्यक्षिक आपण बॅटरच्या बॅट मधून सजवलेलं पाहिलंय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार, स्टँड अँड डिलिव्हर. बघा ज्या ठिकाणी त्यांनी जागा बनवली अगदी त्याच ठिकाणून चेंडूला जी हवाई सफर केली त्यामध्ये षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12च्या सरासरीने 36 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4. 30 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 68 धावेंची गरज आहे आणि या धावा होऊ शकतात. जर याच पद्धतीने बॅटिंग करण्यात आली तर कदाचित या धावा होऊ शकतात. तर 12 धावेंची सरासरी आहे आणि 104 धावा बनवायच्यात. म्हणजे 12 धावा इथून पुढे बनवणं काही अवघड नाहीये, कारण प्रसादची बॅट इथे षटकारांची भाषा बोलायला लागली. हा चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 37. 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक संपुष्टात आलं त्यावेळी 36 धावा होत्या. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पुन्हा एकदा केतन वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. 104 धावा करण्यासाठी प्रसादला विकेटवरती थांबणं देखील तितकंसं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅटच्या अगदी बाहेरचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केला. इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावा. 12 धावा तुम्हाला षटकामागे बनवायच्यात. बाकीच्या या अवंतर धावा आहेत, म्हणजे ज्या वरच्या तुम्हाला 8 धावा बनवायच्यात या बाकीच्या षटकामध्ये अवंतर तुम्हाला मिळणार आहे, परंतु 12 धावा तुम्हाला बॅटने बनवाव्याच लागतील. धावसंख्या 38. एका चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत आल्यात. हे चौथं षटक आहे. प्रमुख गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला इथे स्टेअर केलाय शॉर्ट कव्हर मध्ये. इथे आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन अ बोर्ड. 39 धावा झाल्यात. एक बॅटर इथे बाद आहे. अजूनही विजयासाठी 65 धावा करायच्या आहेत 28 चेंडूंमध्ये. त्यामध्ये एक मॅजिक ओव्हर जे लक्ष्य साध्य होऊ शकतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी शरीरभेदक मारा करण्याचा प्रयत्न होता. टोक्रशिंग यॉर्कर त्याला खोदून काढलाय. चांगला बॉटम हँडचा वापर, मनगटाचा वापर आणि फक्त कलात्मकतेने या खोलवर टप्प्याच्या चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धरा. माझ्या बरोबर या षटकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा प्रसाद ऑन फायर. प्रसादची बॅट इथे चौकार षटकार अगदी योग्य पद्धतीने बोलायला लागले. या षटकारानंतर धावसंख्या 40+ 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हे चौथं षटक सुरू आहे. सरासरी तर अगदी योग्य आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे भरकटला जातोय. पंच कळवतील नो बॉल, कारण खेळपट्टीच्या बाहेर इथे चेंडू पडल्या कारणाने पंचांनी इथे नो बॉल कळवलाय. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 47. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल प्रसाद साठी फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आणि या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल. इथे फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि फ्री हिटच्या चेंडूवरती दमदार असरदार येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. आई फटका इथे सजवलाय. प्रसाद इथे वेगवान फटकेबाजी करतोय. ठाऊक आहे ही मॅच जिंकण्यासाठी एका बाजूने आक्रमण हे चढवावं लागेल आणि तोच प्रयत्न इथे प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात वापरला जातोय.
किरण यांच्या गोलंदाजीचा इथे खरपूस समाचार घेतला जातोय आणि प्रसाद ज्या जोशाने ज्या वेगाने इथे बॅटिंग करतात त्यामुळे 104 धावा विजयासाठी ज्या गरजेच्या आहेत त्या 104 धावा इथे वेगवान पद्धतीने पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक तिथे मिडॉन मध्ये येऊन चेंडू अडवतील, सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 54. 54 लॉस ऑफ 1 विकेट. आणि इथे आपण SPL स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्यंतराचा वेळ आणि 1 मिनिटामध्ये तुम्हाला सर्वजणांना पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि रणनीती आखायची आहे. फक्त आणि फक्त 1 मिनिट. फक्त बॉटल्स मैदानामध्ये कुठे टाकू नका, आपल्याला ही विनंती असेल. मी बॅटिंग टीमच्या अतिरिक्त खेळाडूंना, मी त्या खेळाडूंना देखील त्यांचा आभार व्यक्त करेल की प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटमध्ये त्यांचे अतिरिक्त खेळाडू नसल्या कारणाने त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना देखील पाणी घेऊन गेलेत. आणि ही खेळाडू वृत्ती जी आपल्याला स्पष्टपणे दिसून येते, त्या खेळाडू वृत्तीसाठी मी संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करेल. कारण असाच खेळ तुम्हाला मैदानामध्ये खेळावा लागेल. कारण आयोजकांनी जे आयोजन केलंय, प्रामुख्याने 16 वाद्यपथकं या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, त्या 16च्या 16 प्रामुख्याने खेळाडू वृत्तीनेच खेळावं लागेल. काहीशा चुका तुमच्याकडून देखील होतात, काहीशा चुका प्रत्येकाकडूनच होतात. त्यामुळे त्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करता आपण ही स्पर्धा किती मोठ्या उंचीवरती घेऊन जाता येईल आणि दुसऱ्या पर्वाची तयारी कशा पद्धतीने आयोजक करतील याची चर्चा आपल्याला सातत्याने करायची आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्तीनेच आपल्याला या मैदानामध्ये खेळायचं आहे, या गोष्टीची देखील माहिती आपल्यापर्यंत दिली जाते. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळतोय आणि इथे मॅजिक ओव्हर. आत्ता या षटकाची गरज दोन्ही संघांना आहे, कारण 24 मध्ये 50 करायचे म्हटल्यानंतर बॅटिंग टीमला इथे या षटकाला मोठा आकार द्यावा लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, 1 धाव तर वेगात इथे पूर्ण केली आहे. अलॉंग दी कार्पेट प्रसाद यांच्या बॅटमधून चेंडू खेळून काढलाय, परंतु इथे पुन्हा एकदा गलतीचे मिस्टेक. आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर इथे 1च्या ऐवजी 2 धावा ज्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती अब तक 56. श्रेयांक इथे गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद 14 चेंडूंमध्ये 35 धावा, तर प्रतीक 4 चेंडूमध्ये 3. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि 1 बाउन्स. बॉल जाईल सीमारेषा पार, येतोय चौकार 4 धावेंसाठी. प्रसाद काय बॅटिंग केली आहे, 15 चेंडूंमध्ये 39 धावा नाबाद. 60 धावेंमधल्या 39 धावा या प्रसाद यांच्या बॅटमधून आल्यात. तर प्रतीक त्यांना चांगली साथ देखील देतात आणि पार्टनरशिपसाठी एकमेकांची साथ असणं फार गरजेचं. ही पार्टनरशिप बिल्ट होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने प्रसाद यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. 60 धावा झाल्यात. 22 चेंडूमध्ये 44 करायच्या आहेत. जितके चेंडू त्याच्या दुप्पट धावा. इथे फुल टॉस, परंतु त्यावरती मनावा तसा फटका खेळता आला नाही. डीप काऊ कॉर्नर मिड विकेटमध्ये चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 61 धावा. 61. 61 धावा आतापर्यंत झाल्यात. तीन चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्यात. 3 मध्ये जरी 3 केल्या तरी 5 धावांचा बोनस, आणि जर 3 मध्ये 3 रोखल्या तर मात्र 5 धावा मायनस. इथे देखील शरीराचा वेध. प्रसाद धाव घेण्याचा प्रयत्न, वेगवान धाव इथे पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाय स्वरूपाच्या धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 62. 62. 62 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 20 चेंडूंमध्ये 42 धावेंची गरज आहे. चार षटकामध्ये जर आपण पाहिलं तर श्रीराम पथक 35 वरती 1 होते, इथे 62 वरती 1 आहे, जवळपास दुप्पट. इथे फुल टॉस
आणि त्यानंतर प्रसादच्या बॅट मधून येतोय खणखणीत सनसनीत षटकार 6 धावा. काय फटका इथे सजवलाय, खराब चेंडू आणि त्यावर ते रिझल्ट मात्र इथे पुरेपूर देण्यात येतोय. साइड अँगल मध्ये देखील फुलटॉस चेंडूवरती प्रसादनी जो फटका सजून काढला, फटक्यात वजन, धावा अर्धा डझन मिळतील. याच फटक्याची गरज होती आणि ते टार्गेट 10 धावेंचं इथे जे पूर्ण केलं जात आहे. तब्बल 15 धावा आतापर्यंत खर्च होत आहेत. कारण एक चौकार आला, एक षटकार आलाय, त्यामध्ये एक दुहेरी आहे, एक 2 सिंगल आहेत आणि हा वाईट बॉल. जे आतापर्यंत 15 धावा या 5 चेंडूंमध्ये खर्च होत आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा इथे बॅट वेगात फिरवली, परंतु 15 + 8 23 धावा या षटकामध्ये पूर्ण करण्यात आल्या. 15 + 8 23 धावा या षटकामध्ये. 15च्या 15 आल्या आणि त्याच्या निम्म्या जर गेल्या तर 7.5 होत नाहीत, म्हणून 8 अशा 23 धावा. धावसंख्या 77. आता 18 चेंडूंमध्ये 27 मॅच आली आहे. आता हे आव्हान कुठेतरी सोपं वाटायला लागलंय आणि प्रसाद प्रामुख्याने मैदानामध्ये, त्यामुळे हे अति सोपं आव्हान इथे संघाच्या बाजूने आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे सज्ज होतील. पहिला चेंडू इथे प्रचित गोलंदाजी मार्क वरती 6वा षटक घेऊन येतात. पहिला चेंडू अवांतर आहे. एक धाव इथे तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाऊ शकते, तर एक मोफतची धाव इथे बॅटिंग टीमला विजयाच्या दिशेने. गंधारवाद्य पथक संघ इथे आपण पाहतोय 104 धावेंचा पाठलाग करतात. पुन्हा एकदा अवांतर धाव नक्कीच असेल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. 79 धावा, 79 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट. गंधार वाद्य पथक ट्रस्ट हा संघ इथे 104 धावेंचा पाठलाग करतोय. धावसंख्या होते ती 80. एका गड्याच्या मोबदल्यात 80 धावा, 2 अवांतर धावेनंतर आलेली सिंगल. अजूनही विजयासाठी 17 चेंडूंमध्ये 24 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकला प्रसाद. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळतं यश. काय फटका इथे प्रसाद यांनी खेळलाय. बॉल जाईल सीमारेषा पार आणि प्रसाद यांच्या 50 धावा वैयक्तिक पूर्ण. 50 अप. बॅट दाखवावीच लागते. जोरदार टाळ्या. 1 साइड हिरो प्रमाणे तो खेळलाय आणि काय बॅटिंग त्याने केले. 104 धावेंचा पाठलाग आहे, परंतु प्रसाद ज्या पद्धतीने खेळतोय, पुन्हा एकदा षटकारा पाठोपाठ चौकार. आता अशी परिस्थिती आली की तू डाल डाल में मार मार, तू टाकत राहा मी मारत राहील. पहिल्या डावामध्ये जे 103 धावांचं टार्गेट इथे उभं केलं गेलं, कुठेतरी असं वाटत होतं की ही मॅच बॉलिंग टीम जिंकते की काय, परंतु इथे प्रसाद नावाचं वादळ आलं आणि प्रतिस्पर्धी संघाला त्या वादळामध्ये अडकवण्याचं काम करण्यात आलं. काय बॅटिंग केली आहे प्रसादाने. ही इनिंग लक्षात राहण्यासारखी आहे प्रसादची आणि ती मेमराईज केली जाईल. यूट्यूब वरती गेला आणि प्रसादने ही मॅच लावली की ती शैलीदार फलंदाजी आणि 104 धावेंचा यशस्वी पाठलाग कशा पद्धतीने केला होता ती सांगायला आणि चर्चेला इथे उधाण येईल. हा चेंडू मात्र अंगावरती आदळतोय. चेंडू निर्धाव असेल. 90 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू आहे, जे 6वं. 2 चेंडू शिल्लक आहेत, माफ करा. 90 धावा झाल्यात. अजूनही 14 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज आहे. 14 बॉल 14.
हा चेंडू मात्र भरकटला आहे आणि पंच कळवतायत वाईड बॉल. 14 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 13 धावींची गरज. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे, आणि ते सर्व श्रेय इथे प्रसाद यांना द्यावं लागेल, कारण 21 चेंडूंमध्ये 56 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 21 बॉल 56. अप्रतिम बॅटिंग, अविश्वसनीय बॅटिंग. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. आणि नशीब पण आपण पाहिलं ना तर कधी जे प्रयत्न करतात ना त्यांच्याच बाजूने झुकतं, आणि जे धाडसी निर्णय घेतात त्यांच्याच बाजूने ते झुकतं. किस्मत भी हमेशा बहादुरों का साथ देती है. नशीब असंच तुमचं चमकणार नाही. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे धावा प्राप्त करता येत नाही. आणि इथे जर आपण पाहिलं तर प्रसादने केलेली अप्रतिम अशी बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला, प्रतीकेच्या बॅटमधून सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 93, 93. लॉस ऑफ 1 विकेट. षटकाची समाप्ती होते. 2 षटक शिल्लक आहेत. पाहिजे असेल प्रसाद तुम्हाला पाणी प्यायचं, पंचांना विचारा आणि पटकन बोलून घ्या. काय ऊन जास्त आहे, पाणी प्या, पण थोडी बॉडी गरम आहे त्यामुळे थोडंसं खाली बसून पाणी प्या. उभे उभे पाणी पिऊ नका, थोडंसं खाली बसा आणि पाणी प्या. काही हरकत नाही थोडा वेळ खाली बसलं तर. मैदानामध्ये हिरवा गालीचा आणि गालीच्यावरती लोळायचं काम करायचं असतं. मी तर तुम्हाला बसायचंच काम सांगितलंय. थोडंसं बसून पाणी पिलात तर ते तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे, कारण भर उन्हामध्ये बॉडी गरम आहे आणि त्यामध्ये थंड पाणी जर तुम्ही उभं राहून पिलात तर त्याला तुम्हाला फार त्रास होऊ शकतो. आता कळणार नाही पण ते संध्याकाळी तुम्हाला कळून येईल की मी सांगत होते ते बरोबर होतं आणि मी ऐकलं नाही त्यामुळे हा त्रास झाला. त्र्याण्णव धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 7 ला सुरुवात होईल. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. 12 बॉल 11, काहीच सोपं आव्हान इथे गंधार वाद्य पदक ट्रस्ट या संघाला विजयासाठी आहे. आणि विजयाच्या दिशेने जी वेगवान वाटचाल केली आहे त्यामध्ये प्रसाद आणि प्रतीक हा चेंडू सोडून दिलाय. अथर्व इथे गोलंदाजी मार्क वरती आलेत. काहीसा अंदाज इथे प्रतीक यांचा चुकतोय आणि त्यामुळे इथे निर्धाव चेंडू. 93 धावा, एक बॅटर बाद. इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 95. अजूनही विजयासाठी 9 धावेंची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा बनवायच्यात. या 10 चेंडूंमध्ये 9 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय इथून पुढे कमबॅक केलं जाईल. इथे फुल टॉस, खराब चेंडू गॅप मध्ये ढकलला. गॅप मोठी आहे, भेदली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल सीमारेषा पार. मैदानाला गुदगुल्या करत येतोय चौकार 4 धावेंसाठी. मगाशी तुम्ही विस्फोट पाहिला परंतु आता गुदगुल्या होत आहेत डगआउट मध्ये देखील आणि मैदानाला देखील, कारण संघ विजयी होतोय म्हणून संघ सहकारी इथे आनंदित आहेत. आणि मैदानाला आनंद होतोय कारण अगदी मैदानाला समांतर चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार. धावसंख्या 99 लॉस ऑफ 1 विकेट. यशस्वी धावसंख्येचा पाठलाग 100 पार. ही दुसरी मॅच आहे अशी की 100 पार धावसंख्येचा पाठलाग केला जातो. इथे मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक. इथे शर्यतीमध्ये कोण जिंकणार साहजिकच आहे. क्षेत्ररक्षक जिंकलेत, वेगात आले, चेंडू अडवलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 13 अंकामध्ये प्रवेश. 101 धावा
100 पार. 101 फॉर लॉस ऑफ 1. नो बॉल आहे. कशा संदर्भात? एक 2 3 4 5 6. नो प्लस 2 होते ना. 102 झालेत. अजूनही 2 धावा गरजेच्या आहेत. हा चेंडू देखील कलात्मकतेने खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न फेकी इथे मला वाटतं काहीशी चुकीची होते. हरकत नाही, परंतु एकच धाव मिळेल. विजयासाठी अजूनही एका धावेची गरज आहे. दहाच प्लेयर आहेत का त्यांचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10च प्लेयर आहेत. नो कसं काय दिला त्यांनी? इथे खंडर वाद्य पथक ट्रस्ट हा संघ इथे विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. आणि संघाने इथे शेवट गोड केलाय. अप्रतिम अशी फटकेबाजी.